मेडशीत लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न, ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणाऱ्या एमएच न्यूज मराठीच्या पत्रकारावर प्राणघातक हल्ला। एकीकडे प्रशासन पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे भ्रष्टाचाराच्या बातम्या प्रसिद्ध केल्यामुळे एमएच न्यूज मराठीचे पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते जावेद धन्नू भवानीवाले यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मेडशी येथे घडली आहे। ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आला आहे। मेडशी ग्रामपंचायत हद्दीत वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने लोकांच्या समस्या सोडवल्या नव्हत्या। अखेर कंटाळलेल्या नागरिकांनी स्वतःच्या खर्चातून समस्यांचे निवारण केले। ही बाब एमएच न्यूज मराठीचे पत्रकार जावेद भवानीवाले यांनी जनतेसमोर आणली होती। ही बातमी प्रसिद्ध होताच काही संबंधित घटक आणि स्थानिक राजकारण्यांचे धाबेदण आणले। याच रागातून 30 एप्रिल 2026 रोजी रात्री 9:30च्या सुमारास जावेद हे आपल्या घराबाहेर दुचाकीवर बसलेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार इमाम मोहना भवानीवाले आणि नथू कासम भवानीवाले या दोन व्यक्तींनी हा हल्ला चढवला। तू मेडशी ग्रामपंचायतीच्या बातम्या का लावतो असे म्हणत या संशयितांनी जावेद यांना बेदम मारहाण केली। हे हल्लेखोर काही स्थानिक हितसंबंधियांच्या सांगण्यावरून वागत असल्याचा आरोप आता केला जात आहे। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जावेद भवानीवाले यांच्यावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। मेडशी परिसरात दहशत माजवणारे हे आरोपी अद्याप मोकाट कसे असा सवाल आता सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे। या भ्याड हल्ल्याचा एमएच न्यूज मराठी तीव्र शब्दांत निषेध करत आहे। लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवर असे हल्ले होणे ही गंभीर बाब असून कायदा हातात घेणाऱ्या समाजकंटकांवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी कळकळीची विनंती एमएच न्यूज मराठीच्या वतीने करण्यात येत आहे। भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलणे गरजेचे आहे। वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा एमएच न्यूज मराठी।